आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केला, ही माझी चूक झाली. उद्धव ठाकरेंची बच्चू कडूंवर टीका. कामानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं. सह्याद्रीवर आधी फडणवीस, मग शिंदेंची भेट घेतली. आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही नाही. एकनाथ शिंदेंच्या भेटीवर ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं स्पष्टीकरण. ऑपरेशन टायगर 1.5 वर्षांपासून ऐकतोय, त्याला स्लो ऑपरेशन नाव द्या. ऑपरेशन टायगर बोलता पण संपणार कधी? आष्टीकरांचा सवाल. तर ठाकरेंनी मला शिंदेंच्या भेटीबद्दल विचारलं नाही. नागेश पाटील आष्टीकरांचं वक्तव्य. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका. इंधन तुटवड्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. राज्यातील सर्वच ठिकाणी पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल डिझेलची अनावश्यक खरेदी टाळावी. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. परभणीच्या आर पेट्रोल पंपाबाहेर वाहनधारकांच्या रांगा. डिझेल पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची पेट्रोल पंपावर गर्दी. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांकडून सातबारा मागितला जातोय. स्वाभिमानी सेनेचे राजू शेट्टींचा आरोप. तर पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांकडून सातबारा मागणं चुकीचं. ज्या पेट्रोल पंपांवर सातबारा मागितला जाईल त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये इंधन साठ्यामध्ये 19.8% वाढ. इंधन तुटवडा भासणार नाही याची जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या ट्रॅक्टरला डिझेल नसल्यानं शहरातील पाणीपुरवठा ठप्प. शहरातील जलकुंभावर पाणीपुरवठा करणारे टँकर सकाळपासून तात्काळ उभे. संभाजीनगर शहरामधील नागरिकांना डिझेल टंचाईचा फटका. छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहतुकीला अडथळा. परभणीमध्ये शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत डिझेल मिळणार. सातबारा दाखवल्यास डिझेल उपलब्ध करून देण्याचे पुरवठा विभागाचे आदेश. शेती कामांची अडचण पाहता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आदेश काढले. बुलडाण्यामध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. बुलडाणा मलकापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. बुलडाणा मलकापूर वाहतूक अर्धा तासापासून ठप्प. जमीन मशागतीच्या दिवसामध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा सरता. बुलडाण्यामध्ये बॉटलमध्ये पेट्रोल न दिल्यानं कर्मचाऱ्याला मारहाण. पंपावरील कर्मचाऱ्याला लाखता बुक्क्यांनी मारहाण. बुलडाण्याच्या शेगावमधील भारत पेट्रोलियम पंपावरील घटना. अहिल्यानगरच्या राहतामध्ये डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका. शेतीच्या नांगरणीसाठी एकरी सुमारे 3,000 रुपयांचा खर्च. डिझेल तुटवडा, त्यात झालेली दरवाढी यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता. जालना छत्रपती संभाजीनगर मुख्य मार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक. बदनापूर शहरातल्या पेट्रोल पंपावर इंधन नसल्यामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहनं उभी असल्याचं चित्र. जळगावमध्ये डिझेल अभावी 500 मालवाहू वाहनं एकाच जागी थांबून. डिझेल तुटवड्याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावर मोठा परिणाम. डिझेल अभावी दररोज होणारी 4 कोटींची उलाढाल ठप्प. सरकारनं डिझेल उपलब्ध करून देण्याची ट्रान्सपोर्ट संघटनेची मागणी. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात कराडच्या उमरजमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नंदुरबारमध्ये इंधन टंचाईमुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. धानोरात रस्त्यावरील पेट्रोल पंपावर डिझेल संपल्यानं शेतकऱ्यांची भटकंती. पेट्रोलचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाचे कडक निर्बंध लागू. अकोल्यातल्या उमरी भागातील डोके पेट्रोल पंप बंद. तर इंधनाचा स्टॉक उपलब्ध नसल्यानं रात्रीपासून पेट्रोल पंप बंद. पुढील 2 दिवसांनी इंधन मिळण्याची शक्यता. खरीप हंगामाच्या तोंडावर नंदुरबारमध्ये इंधन तुटवडा. इंधन उपलब्ध होत नसल्यानं अनेक ठिकाणी शेतीच्या मशागतीची कामं थांबली. नंदुरबारमधील शेतकऱ्यांवर गुजरातमधून डिझेल आणण्याची वेळ. जळगाव शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा कायम. ग्रामीण भागातले शेतकरी कॅन घेऊन सकाळपासूनच रांगेमध्ये उभे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर नागरिकांकडून पंपांवर गर्दी कायम. वाशिममध्ये डिझेलसाठी पेट्रोल शेतकरी रात्रभरापासून पेट्रोल पंपावर मुक्कामी. पंप मालकाकडून शेतकऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था. डिझेलसाठी शेतकऱ्यांची भटकंती कायम. बुलडाण्यामध्ये पुणे नागपूर महामार्गावरील चिखली इथे पंपांवर इंधनासाठी वाहनांची रांग. 10 दिवसांपासून वाहनांच्या रांगा कमी होताना दिसत नाहीये. डिझेल मिळवण्यासाठी पंपावर रांगा अद्याप कायम. जळगाव जिल्ह्यामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 3 ते 5 रुपयांपर्यंत वाढ. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या परिणामामुळे किमती वाढल्या. डिझेल तुटवड्यामुळे खाद्यतेलाची वाहतूक करणारी वाहनं कंपन्यांमधून थांबून असल्याची विक्रेत्यांची माहिती. वाशिममध्ये वाढत्या मागणीमुळे कॅनच्या दरामध्ये वाढ. एका कॅनची किंमत 350 वरून 500 रुपयांवर पोहोचली. डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांची कॅन घेऊन पंपांवर रांगा. शेतकरी कर्जमाफीचे निकष 8 दिवसामध्ये ठरवणार. शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी दिली जाईल. कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती.
तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धार सरकारनं केलाय. 2 वेळा आश्वासन दिलं पण स्पष्ट GR निघाला नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका. मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीत, आम्ही समाजासाठी भांडतोय. मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचाय, जरांगेंचं वक्तव्य. आरक्षणासाठी सरकारचे काय निकष आहेत? मराठे सरकारला श्रीमंत वाटतात का? जरांगेंचा सवाल. तर छगन भुजबळांचे कारखाने आहेत, परळीवाल्यांकडे पेट्रोल पंप आहे, जरांगेंचा हल्लाबोल. जरांगेंच्या आंदोलनामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं. मनोज जरांगेंनी 30 मे पर्यंत आंदोलन करू नये ही विनंती. जरांगेंच्या मागे लहान भाऊ म्हणून उभा राहील. मनोज जरांगेंशी भेटीदरम्यान प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार अशी फोनवरून धमकी. धमकी देणाऱ्यांना पोलिसांकडून अटक. योगेश शितोळे आणि गणेश उगले अशी धमकी देणाऱ्यांची नावं. प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धमक्या येतात यावर विश्वास नाही. प्रसाद लाड यांनी कोणतं महान काम केलंय? प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवरून संजय राऊतांचा टोला. सरकार मराठा ओबीसींची फसवणूक करतंय. सरकारनं बनवाबनवीचा खेळ थांबावा. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणावर वडेट्टीवारांचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा. 18 जून रोजी होणार मतदान आणि मतमोजणी. विधान परिषद निवडणूक महायुती म्हणूनच लढणार. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांचे एकमत. महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्याची TV9 ला खात्रीलायक माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाटांची कानउघडणी. महायुतीमध्ये वाद होतील अशी विधानं नको. शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती. कॉक्रोच जनता पार्टी हे नाव ट्रेडमार्क म्हणून मिळवण्यासाठी 2 अर्ज दाखल. या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू. दोन्ही अर्ज प्राथमिक तपासणीमध्ये पात्र ठरले. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना जीव मारण्याची धमकी. सोशल मीडियावर पोस्ट करत दिपकेंची माहिती. कॉक्रोच जनता पार्टीला तरुणांचं समर्थन मिळतंय म्हणून सरकार झुरळांना घाबरलंय. झुरळांच्या लढण्याच्या जिद्दीला सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली. कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या गिधाडांना हे सरकार घाबरलं नाही तर झुरळ पार्टीला घाबरण्याचा प्रश्नच नाही. संजय राऊतांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वक्तव्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ पण यांचं प्रत्युत्तर. कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड केलं याचा अर्थ सरकार घाबरलंय. व्यवस्थेच्या विरोधात तरुणाईचा आक्रोश. तरुणांचा आवाज सरकार दाबू शकत नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. विकास लवांडेंची 2017च्या गुन्हा क्रमांक 32 मधून निर्दोष मुक्तता. पोलिसांनी लवांडेंवर गुन्हा क्रमांक 33 दाखवला. गुन्हा क्रमांक 33 नजरचुकीने झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. पुणे पोलिसांनी विकास लवांडेंवर नसलेला गुन्हा रिपोर्टमध्ये दाखवला. बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल असल्याचा रिपोर्ट. जामीन अर्जाच्या रिपोर्टमध्ये गौतम कांबळेच्या नावावर गुन्हा दाखल. जामीन अर्जाला विरोध करताना तो गुन्हा दाखल असल्याचं दाखवलं होतं. गोविंद देवगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा. विकास लवांडेंचे वकील अशोक बेद्रेंची वाकोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. मनोहर भिडे, भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंचं पोलीस ठाण्यामध्ये अन्नत्याग करून सत्याग्रह उपोषण सुरू. अटक केल्यापासून विकास लवांडेंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच. नाशिकच्या येवल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या तालुकाध्यक्षाची वृद्ध महिलेला मारहाण. पांडुरंग शेळके यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल. महिलेला शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलाला विरोध करत महिलेला मारहाण. दादरमधील बंद कबूतरखान्यावर कारवाई करून रस्ता रुंद करा. ठाकरेंच्या शिवसेनेची BMC आयुक्त अश्विनी भिडेंकडे मागणी. कबूतरखाना ताडपत्रीनं झाकलेला असल्यानं परिसर विद्रूप. आमदार महेश सावंत, नगरसेवक साईनाथ दुर्गे आयुक्तांना भेटले. नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेलोडी चॉकलेट हातात घेऊन आंदोलन. भीषण उन्हामध्ये शेतकरी कष्ट करत असताना सरकार परदेशी नेत्यांना चॉकलेट देण्यात व्यस्त असा आरोप करत अमरावतीमध्ये अनोखं आंदोलन. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघाम यांच्या नेतृत्वात आंदोलन. नागरिकांना मेलोडी चॉकलेट देत आंदोलन. कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समितीवर मोर्चा. रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना मदत मिळत नसल्याचा आरोप. गेल्या 1.5 वर्षांपासून कामांना मंजुरी मिळत नसल्याचा निषेध. ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकले. मुंबईच्या आर्थर रोड जेलबाहेर जीएसटी घोटाळ्यातील आरोपी अमित उपाध्याय विरोधात आंदोलन. जीएसटी विभागातील 40 कोटींच्या घोटाळ्यामध्ये अमित उपाध्यायला अटक करण्यात आली होती. आरोपीला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आंदोलकांचा आरोप. अकोल्याच्या गुरुदी
परिसरामध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण. स्थानिक त्रस्त युवा सेनेकडून निषेध आंदोलन. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप. युवा सेनेचं पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन. भीमाशंकर देवस्थान नेमकं कोणत्या तालुक्यामध्ये, यावरून वाद. भीमाशंकर देवस्थानला आंबेगाव जोडण्याचा बाबाजी काळेंचा प्रस्ताव. दिलीप वळसे पाटलांनी प्रस्तावाला संमती दिल्याचा आरोप. तर भीमाशंकरला आंबेगावचं नाव जोडल्यास आंदोलन करू, दिलीप मोहिते पाटलांचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये तिसऱ्या डॉक्टरची चौकशी. लातूरमधील जुना औसा रोडवरील डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआय दाखल. लातूरच्या 2 डॉक्टरांची याआधी चौकशी करण्यात आली. नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला. अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पेपर विकले गेले. किती विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतले याची यंत्रणांकडून चौकशी सुरू. नीट पेपर फुटीमध्ये सरकारचा दोष. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी. पेपर फुटीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे, दमानी यांचं आवाहन. परभणीच्या वाघी गावात विनापरवानगी शिवरायांचा पुतळा उभारल्यानं तणाव. प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू. मात्र गावकऱ्यांकडून पुतळा हटवण्यास जोरदार विरोध. मालेगावात सार्वजनिक नागरी सुविधा समितीने उपसले आंदोलनाचं शस्त्र. मोसम नदीमध्ये वारंवार रक्तमिश्रित पाणी सोडलं जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन. आज आंदोलनाचा दुसरा दिवस. आंदोलकांची तब्येत खालावली. कर्नाटकातील निपाणीमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा. पंतप्रधान आवास योजनेमधील घर वाटपावरून राडा. आमदार शशिकला जोल्लेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला काँग्रेसचा आक्षेप. पीक विमा कंपनीच्या विरोधात कैलास पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे धाव. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 978 कोटींची विमा भरपाई मिळावी. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांची मागणी.